नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला टार्गेट पोलीस भरती या बॅचमधील 7वा दिवस आहे आणि आज आपण फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक हे चॅप्टर अभ्यासणार आहोत। मित्रांनो, बेसिकमधीलच हे चॅप्टर आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे। या चॅप्टरमध्ये आपण लेखी उदाहरणांमध्ये 4 ते 5 प्रकार घेणार आहोत, टाइप्स घेणार आहोत आणि मी तेच टाइप घेतलेले जे पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले। मी अगोदर पाहिलेलं आहे की पोलीस भरतीला कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आणि त्यातीलच मी 4 ते 5 टाइप त्या ठिकाणी घेतलेले। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते सुद्धा अभ्यासणार आहोत आणि आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आपण बेसिकमध्ये अभ्यासलेलं आहे अगोदर, बेसिक 1 मध्ये। तर आपण या ठिकाणी फक्त 2 ते 3 उदाहरण त्यावरील घेऊ आणि तेही स्पीडमध्ये आपण अभ्यासून घेऊ। मित्रांनो, 2023 पोलीस भरतीमध्ये या चॅप्टरवरील जवळपास 78 ते 80 प्रश्न, कमी जास्त एखादा होऊ शकतो, एवढे प्रश्न 2023 पोलीस भरतीमध्ये अपूर्णांक चॅप्टरवरील विचारले गेले आणि त्यावरील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, ते प्रश्न जास्त असल्या कारणानं मी त्यावरील 2 व्हिडिओ बनवलेले। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पोलीस भरतीला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांना कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनल नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, जेणेकरून मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण अगोदर अपूर्णांक एकदम बेसिकपासून बघू। तर अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? तर अपूर्ण प्लस अंक मिळून हा अपूर्णांक तयार होतो, बरोबर। तुम्ही पोलीस भरती करताय, पोलीस भरतीमध्ये तुम्हाला संधी चॅप्टर असेल, संधी चॅप्टरमध्ये तुम्ही अभ्यासलं असेल की शब्दाची फोड वगैरे कशी करतात। अपूर्णांकाची फोड काय होते? अपूर्ण असा अंक। अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या अपूर्ण आहे तिला आपण अपूर्णांक असे म्हणतात। क्लिअर झालं? आता मी एक उदाहरण घेतलं या ठिकाणी, 32/5, बरोबर। हा काय अपूर्णांक आहे, याला आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो। अपूर्णांकामध्ये सुद्धा प्रकार पडतात, आपण व्यवहारी अपूर्णांक अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही आवडते अपूर्णांक सुद्धा अभ्यासून घ्या पुस्तकामधून किंवा एखादा व्हिडिओ वगैरे असेल, तोही परीक्षा दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यालाही तुम्ही अभ्यासून घ्या, बरोबर। हा अपूर्णांक दिलेला असतो, या वरच्या संख्येला म्हणतात अंश आणि या खालील संख्येला म्हणतात छेद। समजतंय तुम्हाला? अंश भागिला छेद आणि हे जे चिन्ह असतं हे भागाकारात असतं। क्लिअर झालं? आता जे अंश असतात, जे अंश आहे, काही वेळेस आपल्याला विचारलं जातं की या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। काय करा? दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। त्यावेळेस खालील संख्येने वरच्या संख्येला भागायचं। 5 30, शिल्लक किती राहिले? 2, दशांश दिला झाले 20, 5 20, 6.4 काय आलेलं आहे? दशांश अपूर्णांकात त्या संख्येचं उत्तर आलेलं आहे। पुढे अजून एक उदाहरण बघू आपण, 43/8, बरोबर। भाग द्या, 8×5 40, शिल्लक राहिले 3, दशांश दिला, या ठिकाणी 0 ठेवला, 8×3 24, राहिले 6, 0, दशांशानंतर दशांश दिल्यानंतर जीही एक संख्या राहते त्या ठिकाणी 0 ठेवला जातो। क्लिअर झालं? 8×7 56, राहिले किती? 4, 8×5 40, 0 ठेवल्यानंतर 5.375 काय आलेलं आहे? त्या संख्येचं दशांश रूपांतर आलेलं आहे। आता काही वेळेस विचारलं जातं की या संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय असेल? तर 32/5 आहे, या संख्येने या संख्येला बघा, 5×30 किती झाले? 5×30, शिल्लक किती राहिले? 2, बरोबर, आणि छेदस्थानी 5। या संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असे लिहिता, खालील संख्येने जिथपर्यंत वरच्या संख्येला भाग जातो ती भाग गेलेली संख्या तर या ठिकाणी लिहितात भागाकार, शिल्लक संख्या वरती लिहितात आणि छेदस्थानची संख्या जशी तशी लिहितात। 6 पूर्णांक, याचं वाचन कसं होतं? 6.2/5, याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक। पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अपूर्णांक, आणि याला म्हणतात दशांश अपूर्णांक, दशांश अपूर्णांक। समजतंय? आता या संख्येचं जर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक विचारलं तर 8×5 40,
8×5 = 40, 3 शिल्लक राहिले. या ठिकाणी 5.3/8 छेदस्थानची संख्या जशीच्या तशी. 5.3/8 त्या संख्येचं काय आलेलं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता मित्रांनो, अपूर्णांकामध्ये सर्वात अगोदर आपल्याला विचारलं होतं, संख्या दिल्या आता त्यातील आपल्याला लहान मोठे अपूर्णांक विचारला होता. तर आपण अगोदर लहान आणि मोठा अपूर्णांक कसा काढायचा ते आपण अभ्यासून घेऊ. मित्रांनो, आता आपण अपूर्णांकातील लहान आणि मोठेपणा ओळखणार आहोत. तर लहान आणि मोठेपणा ओळखण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 पद्धती आहेत. एक, छेदस्थानच्या संख्या ज्या आहेत त्यांचा लसावी घ्या, त्या पद्धतीने सुद्धा आपण लहान आणि मोठेपणा काढू शकतो. दुसरी पद्धत आहे की शेकडा पद्धत, जे 13/4 आहे. तर 13/4 या संख्येला गुणिला 100 करा. बरोबर, 4×4 25×4 25×13 जी संख्या येईल त्या संख्यांमध्ये जी संख्या मोठी असेल तो मोठा अपूर्णांक असतो. तर ही फार लॉंग पद्धत आहे आणि लसावी पद्धत सुद्धा मला काय वाटते, थोडी लॉंग वाटते. बरोबर, आता आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने काढू शकतो ते आपण बघू. आणि जी तिसरी पद्धत आहे मित्रांनो, ती म्हणजे दशांश पद्धत, की अपूर्णांकांचं रूपांतर दशांशामध्ये करून घ्या. जी संख्या मोठी आहे तो तुमचा मोठा अपूर्णांक असतो आणि ज्या संख्येचं उत्तर दशांश अपूर्णांक आलेला आहे, लहान आलेला आहे, ते तुमचा लहान अपूर्णांक असतो. आणि सर्वात महत्त्वाची जी चौथी पद्धत आहे ती म्हणजे भांडण पद्धत किंवा लढाई कन्सेप्ट वगैरे त्याला म्हणतात. आणि या गोष्टीमध्ये आपण अग्रेसर असतो. आता मॅथमॅटिकमध्ये सुद्धा तुम्ही अग्रेसर आहे का ते तुम्हाला दाखवायचं आहे. काय करायचं आहे, शेजारी शेजारी भांडण लावायचं आहे. आपण अगोदरपासून पाहत आलेलो आहे की शेजारी शेजारी भांडण कशा पद्धतीने लावलं जातं. बरोबर, तर यांचं भांडण कसं लावायचं, छेद आणि अंशाचा गुणाकार करायचा, छेद आणि अंशाचा गुणाकार करायचा क्रॉसमध्ये. बरोबर, या पद्धतीने 7×5 = 35, 8×1 = 24. छेदस्थानच्या संख्येचा अंशस्थानीचा गुणाकार करायचा आणि ज्याचा अंश असेल त्याच्या खाली ती संख्या लिहायची, गडबड करायची नाही. या ठिकाणी अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केलेला आहे, ज्याचा अंश आहे त्याच्या खाली संख्या लिहिली आहे. या ठिकाणी आपल्याला मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. या अपूर्णांकाचं काय आलेलं आहे, या अपूर्णांकाखाली 35 आलेला आहे, म्हणजे हा काय असेल, लहान अपूर्णांक. आता 7/8 आणि 11/13 शिल्लक आहे, यांचा गुणाकार करा. बरोबर, 63, 78, 7 91 आणि 11×8 = 88. बरोबर, हा अपूर्णांक सुद्धा कट झालेला आहे. 7/8 आणि 4/7 राहिलेला आहे. 7×7 = 49, 8×4 = 32. हा अपूर्णांक सुद्धा लहान आहे, म्हणजे 7/8 हा अपूर्णांक काय असेल, यामधील मोठा अपूर्णांक असेल. समजलं तुम्हाला? आता या ठिकाणी झगडा लावा, म्हणजे भांडण लावा. आमच्याकडे झगडं म्हणतात आमच्या बोलीभाषेमध्ये, तुम्हाला भांडण लावायचं आहे. 11×4 = 44, 18×8 = 144. बरोबर, हा लहान अपूर्णांक आलेला, आपल्याला लहान काढायचा म्हणजे मोठा अपूर्णांक कट होईल. त्यानंतर पुढे 11×5 = 55, 18×2 = 36. हा आलेला आहे लहान अपूर्णांक. बरोबर, याला कट करा. 3×2 = 6, 5×7 = 35. हा आलेला आहे मोठा अपूर्णांक. हा तुमचा लहान अपूर्णांक आहे, म्हणजे 2/5 काय असेल, लहान अपूर्णांक असेल. आता या उदाहरणामध्ये अगोदर गुणाकार करून घ्या. बरोबर, आपण अगोदर मोठा अपूर्णांक काढू, त्यानंतर लहान अपूर्णांक काढू. सर्वात अगोदर आपण मोठा अपूर्णांक काढू. 13×8 = 104 होतात. 104 या ठिकाणी लिहा. 21×4 = 84. मोठा अपूर्णांक काढायचा आहे म्हणजे लहान संख्या काय होईल, कट होईल. हा अपूर्णांक कट झालेला आहे. 13/4 आणि 17/4 यांचा आता गुणाकार करा. बरोबर, 13×52, 17×68. मोठा अपूर्णांक काढायचा, लहान संख्या कट करा. शेजारी या 2 संख्या उर्वरित आहे, यांचा गुणाकार करा. 17×7 = 102 होतात. बरोबर, 25×100. मोठी संख्या काढायची म्हणजे लहान संख्या काय करायची, वजा करायची. मोठा अपूर्णांक कोणता येईल, 17/4. हा काय आलेला आहे, मोठा अपूर्णांक. तर लहान अपूर्णांक काढा, यांचा गुणाकार करायचा आहे. जर अगोदर आपण पाहिलं तर 13×8 = 104 झाले होते. 21×84. मोठी संख्या कट करा, लहान संख्या जशीच्या तशी राहील. बरोबर, पुढे गुणाकार करा. 21×84 येतात. 84 या ठिकाणी लिहिले. 17×8 किती होतील, 17×8 = 136 होतात. बरोबर, आपल्याला लहान संख्या काढायची म्हणजे लहान अपूर्णांक काढायचा आहे, मोठी संख्या कट करून घ्यायची. 21/8 आणि 25/6 उर्वरित संख्या आहे. बरोबर, 126 होतात का, 6×6 = 12. हा 126 आणि 25/8 = 200 होतात. बरोबर, लहान अपूर्णांक काढायचा आहे. ही संख्या मोठीला क्रॉस करा. लहान अपूर्णांक किती आलेला आहे, 21/8. हा काय आलेला आहे, लहान अपूर्णांक.
या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक परीक्षेमध्ये काढायचा आहे. 1 ते 2 मार्कांसाठी तुम्हाला नक्की विचारला होता. त्याचबरोबर तुम्हाला चढता आणि उतरता क्रम अपूर्णांकांचा 1 ते 2 मार्कांसाठी विचारला होता. त्यालाही आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात ज्याचे 0.0 नंतर 2 ते 3 घरंसुद्धा काढावे लागतात. तर त्यांनासुद्धा कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडायचं ते आपण पुढे अभ्यासू. पण त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या लेक्चरवरील जवळपास 70 ते 80 प्रश्न अभ्यासायचे. म्हणजे तुमचं हे जे लेक्चर आहे हे चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. याच लेक्चरसाठी किंवा एखाद्या चॅप्टरसाठी जर तुम्ही आत्ताच क्लिअर नाही केलं तर त्यासाठी तुम्हाला अजून भविष्यामध्ये वेळ द्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही आताच हे लेक्चर पाहिल्यानंतर या लेक्चरवरील जेही प्रश्न आहे वगैरे ते सुद्धा व्यवस्थित अभ्यासा. आणि एक मदत म्हणून तुम्हाला जे 2023मध्ये पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले मी अगोदरच सांगितलं, त्यावर मी सुद्धा व्हिडिओ बनवलेले, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तेही व्हिडिओ नक्की बघा. ते तुम्हाला नक्की मदत करतील परीक्षेमध्ये. मित्रांनो, आता आपण अपूर्णांकातील चढता आणि उतरता क्रम बघणार आहोत. यासाठी मी 4 उदाहरण घेतलेले. या 2 उदाहरणाचे आपल्याला चढता क्रम काढायचे आणि या 2 उदाहरणांचा आपल्याला उतरता क्रम काढायचा आहे. सर्वात अगोदर आपण 3रा आणि 4था प्रश्न अभ्यासू. त्यानंतर आपण 1ला आणि 2रा प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यामागील कारण मी तुम्हाला स्पष्ट करेल. तर या प्रश्नांना मी अगोदर सांगितलं शेकडा पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. आणि दुसरा जो टाईप आहे तो म्हणजेच कोणता, लसावीच्या माध्यमातून सुद्धा सोडवू शकतो. आणि 3रा आहे डायरेक्ट याला दशांश रूपांतर करा. जो अपूर्णांक मोठा असेल तो काय असतो, मोठा अपूर्णांक. बरोबर. आपल्याला या ठिकाणी चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. तर माझ्या मते लसावी पद्धतीने ठीक आहे, योग्य आहे. पण कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की लसावी लगेच मिळतोय, पण काही ठिकाणी काय असतं, कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता छेदस्थानच्या संख्या जर पाहिल्या 5, 3, 4 तर यांचा लसावी काय येईल माहिती आहे का, 5 3 15, 15 चौक 60. यांचा लसावी 60 येऊ शकतो. बरोबर. जर तुम्ही यांचा लसावी काढला, आता यांचा जर लसावी काढला तुम्ही तर त्यांचा लसावी येईल 8. ठीक आहे. 8 लसावी तुम्ही या ठिकाणी 8 लसावी येण्यासाठी 8 लसावी आल्यानंतर या संख्येला 2 ने गुणावं लागेल, म्हणून या संख्येला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. तर या ठिकाणी 12ने या संख्येला गुणावं लागेल, या ठिकाणी 20ने या संख्येला गुणावं लागेल, या ठिकाणी 15ने या संख्येला गुणावं लागेल. हे कॅल्क्युलेशन जास्त होतं. जवळपास 5-7 सेकंदाचा फरक पडून जातो प्रश्न सोडवण्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला जर वाटतंय की या संख्येचा लगेच लसावी निघू शकतो आणि कॅल्क्युलेशन अंश स्थानच्या संख्येला सोपी जाईल, त्या ठिकाणी लसावी घ्या. अन्यथा एक दशांशामध्ये रूपांतर करा. आता सुरुवातीला अगोदर मी या ठिकाणी लसावी घेतो. तर मी या ठिकाणी पाहिलं तर 8 लसावी येतोय. बरोबर. मग 8 लसावी आलेला आहे. 8 लसावी येण्यासाठी या संख्येला 2 ने गुणावं लागतं आहे, या संख्येला 1 ने, या संख्येला 2 ने आणि या संख्येला 4 ने. ज्या संख्यांना आपण लसावी येण्यासाठी खालील संख्यांना गुणना आहे त्याच संख्येने वरच्या संख्येला सुद्धा गुणा. 25 चौक 100, 17 2 34, 21 1 21, 13 2 26. आपल्याला काय विचारलेलं आहे, चढता क्रम लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जायचं. 21/8 ही लहान संख्या आलेली आहे. बरोबर. त्यानंतर येईल 26 म्हणजे 13/4, त्यानंतर येईल 17/4, त्यानंतर येईल 25/2. हा काय झाला, चढता क्रम. क्लिअर झाला. लसावी पद्धतीने कशा पद्धतीने सोडायचं तुम्हाला. चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. आता या ठिकाणी उतरता क्रम दिलेला आहे, विचारलेला आहे आपल्याला. बरोबर. या ठिकाणी बघायचं की कॅल्क्युलेशन आपल्याला फार लांबी जाणार आहे किंवा कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकतो पण वेळेचा फरक पडेल. त्या ठिकाणी डायरेक्ट भाग देऊन द्यायचा. वाटत असलं तुम्हाला की भाग देणं सोपं आहे तर भाग द्यायचा. बरोबर. 5ने जर याला भाग दिलं तर 5 2 0.2 येईल. बरोबर. 3 8 24 राहिला 1, 3 3 9, 3 3 9. त्यानंतर 4 2 8 राहिले 3, 4 7 28 राहिले, 4 25 2.75 या ठिकाणी आणि 2 चौक 8 राहिला 2 पंचे 10, 4.5 या ठिकाणी काही हा 5 आहे 4.5. तुम्ही भाग जर दिला तर लवकर होईल असं मला वाटतं. अगोदर पाहून घ्यायचं की लसावी निघतोय का भाग द्यायचा आहे आणि भाग दिला तर एकदम चांगली गोष्ट आहे. म्हणजे लवकर जर होत आहे तुम्हाला वाटतंय तर भाग देऊन द्या. बरोबर. आता आपली या ठिकाणी उतरता क्रम विचारलेला आहे. सर्वात अगोदर मोठी संख्या घ्या. मोठी संख्या 25/3. त्यानंतर आहे 9/2, 9/2. बरोबर. त्यानंतर 11/4,
त्यानंतर आहे 1/5. हा काय झालेला आहे उतरता क्रम. क्लिअर झाला. हे दोन पद्धती तुम्हाला समजले असेल. आता सर्वात महत्त्वाची जी पद्धत आहे ती म्हणजे या उदाहरणांच्या माध्यमातून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी विचारला आहे चढता क्रम आणि या ठिकाणी विचारलेला आहे उतरता क्रम. आता तुम्हाला 1 सेकंदपेक्षा सुद्धा कमी वेळ लागेल ते या उदाहरणांना पाहण्यासाठी. अगोदर उदाहरणाला बघा, 1 सेकंदाच्या आत उदाहरणांना बघा की उदाहरणामध्ये छेदस्थानच्या ज्या संख्या आहेत त्या अंशापेक्षा मोठ्या आहेत किंवा नाही. तर या उदाहरणांना जर पाहिलं तुम्ही तर यांचा छेद अंशापेक्षा मोठा आहे. क्लिअर झालं. यांचा जर छेद पाहिला तुम्ही तर हा अंशापेक्षा कसा आहे मोठा आहे. क्लिअर झाला. तर या उदाहरणामध्ये काय करायचं बघा, यांचा फरक घ्यायचा. 7 आणि 9चा फरक 2, 13 आणि 15चा फरक 2, 12 आणि 13चा फरक 1, 7 आणि 4चा फरक 3 आला. बरोबर. फरक किती आला आहे 2, 2, 1 आणि 3. तर फरक जो आला आहे त्याचा फरकाचा लसावी काढा. काय काढा? फरकाचा लसावी काढा. 3, 2, 2, 1 आणि 3 याचा जर लसावी काढला तर काय येईल? तो 6 येईल. काय येईल? 6 येईल. 3 दुनी 6. बरोबर. या ठिकाणी 6 येण्यासाठी 3 ने गुणावं लागेल. या ठिकाणी 6 येण्यासाठी 3 ने गुणावं लागेल. या ठिकाणी 6 ने गुणावं लागेल आणि या ठिकाणी 2 ने गुणावं लागेल. ज्या संख्येने आपण गुणलेलं आहे त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणा. बरोबर. 7 त्रिक 21, 13 त्रिक 39, 12 72 आणि 4 दुनी 8. चढता क्रम विचारलेला आहे. संख्या कोणती आहे? 4/7 ही संख्या आलेली आहे. त्यानंतर कोणती येईल? 21 म्हणजे 7/9. त्यानंतर ही संख्या 13/15. त्यानंतर 12/13 ही संख्या येईल. 12/13. क्लिअर झालं तुम्हाला? चढता क्रम कशा पद्धतीने काढायचा. 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागेल तुम्हाला बघण्यासाठी की अंशस्थानच्या संख्येपेक्षा छेदस्थानची संख्या मोठी आहे. या ठिकाणी फरक काढा. यांचा फरक 3 येईल, यांचा 4 येईल, याचा 4 येईल आणि याचा 3 येईल. बरोबर. 4 आणि 3 दिलं आहे. लसावी काय येईल? 12 येईल. क्लिअर झाला. या ठिकाणी 12 येण्यासाठी 4 ने गुणा, या ठिकाणी 3 ने, या ठिकाणी 3 ने, या ठिकाणी 4 ने. 4 दुनी 8. या ठिकाणी 9 त्रिक 27, 3 त्रिक 9, 8 चौक 32. उतरता क्रम विचारलेला आहे. सर्वात मोठी संख्या अगोदर घ्या 8/11. त्यानंतर 27 म्हणजे 9/13. त्यानंतर 3/7. त्यानंतर 2/5. हा तुमचा उतरता क्रम झाला आहे. क्लिअर झाला मित्रांनो? या पद्धतीने तुम्हाला चढता आणि उतरता क्रम काढायचा आहे. मी ही पद्धत खूप ठिकाणी अप्लाय करतो. मी पाहिलेलं आहे की उदाहरणांमध्ये काय दिलेलं आहे बघा. एखाद्या उदाहरणाचं जर तुम्ही दशांश अपूर्णांक रूप काढताय या पद्धतीने तर 86, 0.86, 0.86. 2 ते 3 उदाहरणांचं हे जे 2 ते 3 घरं असतात ते सारखे असतात. तुम्हाला तिसरं किंवा चौथं घरसुद्धा काही ठिकाणी काढावं लागतं. बरोबर. तर त्या ठिकाणी पद्धत अप्लाय करू शकता तुम्ही, कारण याचा जो छेद असतो तो अंशापेक्षा मोठा असतो. तुम्ही व्यवस्थित बघा. ज्या ठिकाणी तुम्हाला दुसरं किंवा तिसरं घर काढावं लागेल त्याचा छेद हा अंशापेक्षा मी नेहमी मोठा पाहिलेला आहे. अपवादात्मक असू शकतो 1 ते 2 उदाहरण, पण सोडवताना अगोदर तुम्ही फक्त बघून घ्या की छेद मोठा आहे का. छेद जर मोठा असेल अंशापेक्षा तर या पद्धतीने सोडवा. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की यांचा लसावी आपण काढू शकतो. क्लिअर झालं. लसावी निघाल्यानंतर ज्या संख्येला आपण गुणलेलं आहे लसावी येण्यासाठी त्याच संख्येने वरती जर गुणाकार लवकर होतोय तर ही पद्धत करा. नाहीतर दशांश अपूर्णांक एकदम बेस्ट उदाहरण आहे. कॅल्क्युलेशन करा, दशांश अपूर्णांकात रूपांतर करा आणि चढता किंवा उतरता जोही क्रम असेल त्या क्रमाने तुम्ही मांडा. क्लिअर झाला मित्रांनो? आतापर्यंत आपण लहान मोठेपणासुद्धा ओळखला आहे, चढता उतरता क्रम बघितला आहे. आता आपण अपूर्णांकाचा गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी बघू. पण हे आपण बेसिकमध्ये अगोदर अभ्यासलेलं आहे. त्यासाठी आपण 2 ते 3 उदाहरण घेऊ आणि तेही स्पीडमध्ये घेऊ. बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण हे 5 उदाहरण घेतलेले आहे. अगोदर बेसिकमध्ये एकदम सोपे 2 उदाहरण घेतलेले आहे. या ठिकाणी जर तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज विचारली तर तुम्हाला क्रॉस गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? क्रॉस गुणाकार करायचा आहे. 3×5 15 अधिक 7×8 56. बरोबर. यांचासुद्धा गुणाकार करायचा आहे. 7×5 35. 56 आणि 15 55 15 70 होतात. 71 भागिले 35. भाग जातो का बघा? नाही जात आहे. हे तुमचं फायनल उत्तर आहे. क्लिअर झालं? त्यानंतर बघू आता यांचा बेरीज वजाबाकी बघू.
यांची बेरीज करायची, क्रॉस गुणाकार करा. 6378 प्लस 25 8 200 होतात बरोबर. 8 48 278 भागिले 48 भाग जातो आहे 2ने देऊन बघा. 2 2 4 2 4 8 2 1 2 2 3 6 2 9 18 139 भागिले 24 भाग जातो आहे का 9 10 13 6 नाही 3ने सुद्धा भाग जात नाही म्हणून हे तुमचं काय असेल फायनल उत्तर. समजतंय तुम्हाला. दोन संख्या असेल तर या पद्धतीने तुम्ही करा क्रॉस गुणाकार करून आणि वजाबाकीलाही तेच. पण जास्त संख्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला लसावी काढायचा आहे बरोबर. 11 7 77 वजा 37 18 11 त्रिक 33 बरोबर. 77मधून जर 18 गेले तर किती राहतात 59 भागिला 33 भाग जातो आहे का 14 आणि नाही 3ने सुद्धा भाग जात नाही या ठिकाणी म्हणून 59 भागिला 59/33 तुमचं उत्तर आलेलं आहे बरोबर. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे बेरीजच आहे आणि हे मिश्र उदाहरण आहे. वजेचे सुद्धा या ठिकाणी चिन्ह ॲड केलेलं आहे. ज्या छेदस्थानी संख्या आहे 10 5 12 आणि 15 यांचा लसावी लसावी कोणता येतो ते बघा. जर आपण या ठिकाणी 30 लसावी घेतला तर 12ने जात नाही. या ठिकाणी आपण 60 लसावी घेतला तर 60ने सर्व संख्यांना भाग जातो आहे म्हणजे या ठिकाणी लसावी काय किती येईल तो येईल 60 बरोबर. 60 या ठिकाणी आपण लसावी घेऊ. 15 चौक 60 म्हणजे 23 चौक 92 होतील प्लस 12 पंचे 60 3 बाजा 15 प्लस 12 पंचे 60 12 7 84 प्लस 6 19 5 95 19 114 होतील. यांची बेरीज करा आता बरोबर. 2 आणि 5 7 7 आणि 4 11 11 आणि 4 15 5 हातच्या आला 1 10 11 11 आणि 8 19 19 आणि 1 20 20 0 हातच्या आला 2 या ठिकाणी 2 आणि 1 3 305 भागिला 60 भाग जातोय 5ने भाग द्या. 5 1 5 5 2 10 5 30 5 1 5 61 आणि 12 61 भागिला 12 भाग जातो का ते बघा भाग जात नाही म्हणून हे तुमचं काय आलेलं आहे फायनल उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. पुढे प्रश्न दिला आहे 503 प्लस 709 वजा 1/18 वजा 11/7 11/6 सॉरी. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 18 हा लसावी येतोय. लसावी काय असतो उदाहरणातील एखादी मोठी संख्या असते किंवा त्या मोठ्या संख्येच्या पटीमध्ये असतो बरोबर. आता मी या ठिकाणी पाहिलं की मोठी संख्या कोणती 15 15 2 30 केलं अगोदर नाही होते का 15 चौक 60 केलं हां ठीक आहे 60 लसावी येतो. या ठिकाणी उदाहरणामध्ये पाहिलं छेदस्थानी कोणती संख्या मोठी 18 संख्या मग 18ने या संख्येला भाग जातो का ते बघा 3ने जातोय 9ने जातोय 6ने सुद्धा जातोय. नाही 18 आला असतं तर 18च्या पटीमध्ये असतं. लसावी हा सर्वात उदाहरणातील सर्वात मोठ्या संख्ये एवढा किंवा त्याच्या पटीमध्ये असतो. क्लिअर झालं बरोबर. तर या ठिकाणी 18 लसावी येतोय 18 लसावी घ्या बरोबर. या ठिकाणी 18 येण्यासाठी 3ने गुणावं लागेल 37 म्हणजे 11 33 होतील बरोबर. 18 1 18 म्हणजे 1 गुणिला 1 1 होईल वजा 1 या ठिकाणी 2 गुणिला 2 करावं लागतील 7 2 14 प्लस 6 पंचे 30 बरोबर. 30 आणि 14 44 होतात. 33 आणि 1 किती होतात 34 वजा वजा असल्यास अधिक करा आलेल्या संख्येला बेरजेला वजेचे चिन्ह द्या भागिला 18 44मधून 34 गेले ते किती राहतात 10 10 भागिला 18 भाग जातोय भाग द्या 2 पंचे 10 2 9 18 भाग जात नाही म्हणून तुमचं उत्तर काय आलेलं आहे 5/9. या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 5/9. मित्रांनो तुम्हाला समजले असेल बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकांची कशा पद्धतीने सोडवली जाते. जर तुम्हाला 2 संख्या दिल्या तर तुम्हाला क्रॉस मेथडने सोडवायचे. जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त संख्या वगैरे दिल्या तर तुम्हाला लसावीच्या माध्यमातून सुद्धा सोडवायचे. या उदाहरणांना सुद्धा तुम्ही लसावी माध्यमातून सोडवू शकता पण वेळ तुम्हाला जास्त लागेल. आता मित्रांनो आपण गुणाकार आणि भागाकार अभ्यासणार आहोत. मित्रांनो आता आपण अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार अभ्यासणार आहोत. मी या ठिकाणी 6 उदाहरण घेतलेले त्यापैकी हे 2 बेसिक एकदम छोटे उदाहरण आहे भागाकाराचे आणि आपण मोठे उदाहरणांना बघणार आहोत कशा पद्धतीने सोडायचं. सर्वात अगोदर गुणाकार. तर ही जी संख्या असते खालील छेदस्थानची संख्या भागीला असते बरोबर. जर गुणाकाराचं चिन्ह हे कंटिन्यू आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह जर आहे तोपर्यंत ही संख्या या संख्येला सुद्धा भागीला असते बरोबर. म्हणजे
13 ही संख्या या संख्येला सुद्धा भागेला असेल, भाग जात नाही पण सांगतोय मी तुम्हाला, या संख्येला सुद्धा भाग जाईल, बरोबर. या ठिकाणी जर अधिकचं चिन्ह राहील, अधिकचं चिन्ह, तर ही संख्या या संख्येला भाग जाणार नाही. फक्त गुणाकाराचं जर चिन्ह असेल तरी कोणतीही संख्या, उदाहरणार्थ कोणतीही संख्या कोणत्याही संख्येला काय असते, भागेला असते, बरोबर. आता या ठिकाणी भाग द्या तुम्ही, 5 1 5, 5 3 15, बरोबर. त्यानंतर भाग जातो 23ने द्या, 23 4 92, 23 5 115, 5 1 5, 5 1 5, 5 7 35, त्यानंतर 4 1 4, 4 1 4, बरोबर काय आलेलं आहे 17/3, 17/3 राहिलेलं आहे. हेच आपलं काय असेल प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं. दुसरा प्रश्न दिला आहे, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू आता आपण. 11 1 11, 11 3 33. आणि मित्रांनो, जर तुम्हाला मोठं उदाहरण दिसेल तर 100% संख्या अशाच प्रकारे तुम्हाला दिलेल्या असतात की कुठून तरी एखाद्या संख्येने कोणत्या तरी संख्येला भाग जातोच. क्लिअर झालं. ज्या तुम्हाला एवढं मोठं गुणाकार कोणत्याच उदाहरणामध्ये मोठा गुणाकार दिलेला नसेल. बाय चान्स एखादं उदाहरण तरी पेपरमध्ये असतं ज्या ठिकाणी तुम्हाला मोठं उदाहरण असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंच असतं, बरोबर. आता भाग द्या, 7 सकम 7 5 35, 7 7 49, बरोबर. 13 1 13, 13 78, त्यानंतर 6 1 6, 6 7 42, 7 1 7, 7 1 7, काय राहिलेलं आहे 3/5, बरोबर. 63 सुद्धा बाकी आहे. 3 3 9, 6 3 18, 189/5 हे उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं. 11 3 33, 7 5 35, 7 7 49, 7 1 7, 13 78, 6 7 42, 7 7 कट होतील, 189/5 हेच आपलं उत्तर आलेलं आहे, बरोबर. आता पुढे भागाकाराचं उदाहरण आहे. आता याला कशा पद्धतीने सोडायचे ते बघा. गुणाकारामध्ये आणि यामध्ये काही फरक नाही, ते कशा पद्धतीने ते बघा. जर तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे, भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे, तर ही संख्या समोरील जी संख्या आहे जसे की 75/63 ही संख्या व्यस्त करा या संख्येला 33/15, बरोबर. समोर भागीला असलेली संख्या व्यस्त करा आणि या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह द्या. क्लिअर झाला. गुणाकार तुम्ही अभ्यासलेला आहे, या ठिकाणी गुणाकार करा. 15 1 15, 15 5 75, 3 1 3, 3 1 3, 3 2 7, 3 1 3, शिल्लक काय राहिला आहे, भाग जात नाही. 11 5 55 भागीला काय 21 राहिलेले. क्लिअर झाला. ती समोरील संख्या व्यस्त करायची आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. त्याच पद्धतीने 27/4 गुणिला 28/3 भाग द्या. 4 1 4, 4 7 28, 3 1 3, 3 9 27, 9 7 63 या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिलेला आहे 21/27 भागीला 63/35 भागीला 70/54 भागीला. या प्रश्नामध्ये सेम मांडणी करायची. 21/27 गुणिला चिन्ह संख्या व्यस्त 35/63 गुणिला चिन्ह संख्या व्यस्त 54/70 गुणिला चिन्ह व्यस्त होईल, सॉरी गुणिला चिन्ह संख्या व्यस्त होईल 9/5. भाग द्या. आता भाग द्या. 9 1 9, 9 3 27, 3 1 3, 3 7 21, बरोबर. 7 1 7, हे 7 1 7 0 जसा तसा 3 ने भाग जातोय का. 3 2 7, 3 1 3, 3 1 3, 3 8 24, बरोबर. 5 1 5, 5 7 35, 3 7 21, 3 7 21, 3 7 18, 7 1 7, 7 1 7. शिल्लक काय राहिलेलं आहे, फक्त 6 शिल्लक राहिलेले, बरोबर. म्हणजे 6च आपलं उत्तर काय. 6 भागीला 1 ही संख्या बाकी होती. कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी जर 1 आहे 6/1 तर ती संख्या काय असते, पूर्णांकात असते, बरोबर. 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे उदाहरण काय दिलेलं आहे त्या उदाहरणांची सेम मांडणी करून घ्या. 25/27 गुणिला चिन्ह संख्या व्यस्त 45/16 गुणिला 48 गुणाकाराचं चिन्ह आहे संख्या जशी तशी लिहा छेदस्थानी 125 गुणिला 14/26, बरोबर. भाग द्या. 25 1 25, 25 5 125, 5 1 5, 5 9 45, 9 1 9, 9 3 27
बरोबर. 8 दोन्ही 16, 8 सक 48, बे एक बे, बे साती 14. आता 3 दोन्ही 6, 3 एक 3, बे एक बे, 13 दोन्ही 26, 7/13 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. उर्वरित कोणत्याच संख्या नाही म्हणून 7/13 या संख्येचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. बरोबर, क्लिअर. आता तुम्ही मित्रांनो अपूर्णांकांचा गुणाकार सुद्धा पाहिलेला आहे, भागाकार सुद्धा पाहिलेला आहे, बेरीज आणि वजाबाकी सुद्धा अभ्यासलेली. मी या ठिकाणी कमी उदाहरण यासाठी घेतलेलं आहे, कमी उदाहरण की आपण बेसिक 1 मध्ये अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी चांगल्या पद्धतीने अभ्यासलेली आहे आणि गुणाकार भागाकार सुद्धा व्यवस्थित अभ्यासलेला आहे. आता मित्रांनो आपण लेखी उदाहरणांकडे ओढूया. जे पोलीस भरतीला लेखी उदाहरण तुम्हाला विचारले जातात तेच आपण 4 ते 5 टाईप या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. मित्रांनो आता आपण लेखी उदाहरणांना सुरुवात करूया, पण त्या अगोदर 1 ते 2 नियम आहेत ते तुम्ही लिहून घ्या. जर उदाहरणामध्ये तुम्हाला चाची चेच्या दिलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करायचे आणि उदाहरणामध्ये जर तुम्हाला म्हणजे किंवा बरोबर हे शब्द दिलेले त्या ठिकाणी तुम्हाला संख्या बरोबरला घ्यायची. आता टाईप 1 मधील आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे, 5/3 मध्ये कोणती संख्या मिळवली म्हणजे उत्तर 3/2 येईल. बरोबर, या प्रश्नाला कसं सोडवायचं बघा. 5/3 मध्ये कोणती संख्या मिळवली, मिळवायची म्हणजे अधिक करायची, कोणती संख्या म्हणजे x, म्हणजे उत्तर काय येणार आहे ते 3/2. बरोबर, xला जर बरोबरला घेतलं ही संख्या इकडे जाताना वजा होईल, 3/2 वजा 5/3. बरोबर, वजाबाकी आपण अभ्यासलेली आहे क्रॉसमध्ये, वजाबाकी बेरीज वजाबाकी आपण अपूर्णांकांची पाहिलेली. क्रॉस गुणाकार करायचा, 3 त्रिक 9, 5 दोन्ही 10 वजा 10, 3 दोन्ही 6. बरोबर, वजा 1/6 या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे. 10 मधून 9 गेले, राहिला 1, वजा 1/6 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न दिला आपल्याला, 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/3 येईल. बरोबर, 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर काय येईल 5/3. एक्सला बरोबरला घ्या, ही संख्या समोर जाताना वजा होईल, 5/3 वजा 2/3, 3 5 15 वजा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. बरोबर, 15 मधून 6 गेले, राहिले 9, छेदस्थानी 9, 9 एक 9, 9 एक 9, 1 काय येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे या संख्येमध्ये 1 मिळवाल तेव्हा उत्तर काय येईल 5/3. क्लिअर झाला. पुढे प्रश्न दिलाय, 6/5 मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 7/10 येईल. काय विचारलेलं आहे या ठिकाणी, 6/5 मधून कोणती संख्या वजा केल्यास बरोबर उत्तर काय येईल 7/10. 7/10 येईल. क्लिअर झालं. आता या प्रश्नाला x वजा आहे 6/5, एक्सला तिकडे घ्या, एक्स तिकडे जाताना अधिक होईल, इकडे ही संख्या येताना काय होईल वजा होईल, 7/10. क्लिअर झाला. 10 सक 60 वजा 5 7 35, 5 10 50, 60 मधून 35 वजा करा, राहतात 25, 25/50, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 1/2 त्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. 6/5 मधून 1/2 जर तुम्ही वजा केली तर उत्तर काय येईल 7/10 येईल. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, 4/5 मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 4/7 येईल. 4/5 मधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर 4/7 येईल. बरोबर, 4/5 वजा 4/7 x बरोबरला घ्या, 7 चौक 28, 4 पंचे 5 चौक 20 वजा 20, 7 5 35. बरोबर, 28 मधून 20 गेले, राहिले 8, 8/35 उत्तर आलेलं आहे. 4/5 मधून जर तुम्ही 8/35 वजा केले तर उत्तर काय येईल 4/7. क्लिअर झालं. पुढे प्रश्न दिला आहे टाईप क्रमांक 2 आहे. आता 12/5 मध्ये 20/3 ही संख्या किती वेळा मिळवल्यास उत्तर 8/3 येईल. प्रश्न थोडा चेंज झालेला आहे. काय सांगितलेलं आहे 12/5 मध्ये म्हणजे प्लस 20/3 बरोबर किती वेळा मिळवल्यास, किती वेळा म्हणजे गुणिला x बरोबर मिळवल्यास उत्तर काय येईल या ठिकाणी 8/3. बरोबर, सोडवा आता यांना. 20 अगोदर गुणाकार करायचा, 20
छेद 3 गुणिले x 20x होतील बरोबर छेद 3 8 भागिले 3 ही संख्या तिकडे जाऊ द्या वजा होईल 12/5 बरोबर 8 पंचे 40 12 त्रिक 36 5 त्रिक 15 20x भागिले 3 40 मधून 36 वजा करा राहतात किती 4 40 मधून 36 गेले राहिले 4 बरोबर छेदस्थानी 15 20x आहेत xला जर आपण बरोबरला घेतलं तर 20 तिकडे जाताना xला गुणिले असलेली संख्या समोर जाताना कुठे जाते भागीला जाते बरोबर म्हणजे या ठिकाणी 20/3 सॉरी 3/20 राहतील बरोबर छेदस्थानी 20 येतील अंशस्थानी 3 येतील 3 × 3 3 × 5 15 4 × 4 4 × 5 20 वरती काय राहिलं आहे 1 छेदस्थानी 5 गुणिले 5 म्हणजे 25 1/25 या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे बरोबर 12/5 मध्ये 20/3 हे 1/25 वेळा मिळवल्यास उत्तर काय येईल 8/3 येईल. पुढे प्रश्न दिला आहे 5/3 मध्ये 5/3 ही संख्या किती वेळा मिळवली म्हणजे उत्तर 10 येईल. हा प्रश्न तुम्ही या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. आणि दुसरी पद्धत आहे ते म्हणजेच या ठिकाणी बेरजेचं उत्तर घ्यायचं 10. या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो प्रश्न सोडवू शकतात पण या दुसऱ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा असं मला वाटतं कारण तुमचा वेळ वाचेल. बेरजेचं उत्तर भागीला अंश घ्यायचं अंश काय दिला या ठिकाणी 5 बरोबर गुणिला छेद वजा 1 या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. बघा बेरजेचं उत्तर भागीला अंश गुणिला छेद वजा 1 5 × 1 5 5 दुनी 10 3 दुनी 6 वजा 1 उत्तर काय येईल तुमचा 5. क्लिअर झाला 5 तुमचं उत्तर आलेलं आहे. जवळपास 5 ते 6 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढणार. आणि या पद्धतीने जर तुम्ही सोडवलं 5/3 मध्ये 5/3 किती वेळा म्हणजे गुणिला x उत्तर काय येईल ते 10. क्लिअर झालं 5x होतील इथं 5x भागीला 3 बरोबर 10/1 कोणतीही संख्या नाही म्हणजे छेदस्थानी 1 घ्या ही संख्या तिकडे जाताना वजा होईल 5/3 10 × 30 5 × 1 5 छेदस्थानी 3 × 1 3 3 गुणिला 1 3 काय राहतात 25/3 बरोबर 5x समोर जाताना कुठे जातील भागीला जातील xला जर आपण बरोबरला घेतलं x बरोबर 25/3 गुणिला 3/5 हे 3 3 कॅन्सल होतील 5 × 1 5 5 × 5 25 x बरोबर काय आलेलं आहे 5 x बरोबर 5 आणि आपण काय उत्तर काढलेलं आहे 5. क्लिअर झाला. या पद्धतीने फक्त तुम्हाला 15 ते 20 सेकंद लागतील आणि या पद्धतीने तुम्हाला जवळपास 5 ते 6 सेकंद लागतील. क्लिअर झाला. पुढचा प्रश्न याच पद्धतीने दिला आहे 3/7 मध्ये 3/7 ही संख्या किती वेळा मिळवली म्हणजे उत्तर 12 येईल. बेरजेचं उत्तर भागीला अंश काय दिला आहे 3 गुणिला छेद वजा 1 3 × 1 3 3 × 12 7 × 28 वजा 1 म्हणजेच काय 27 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 4 ते 5 सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढा. क्लिअर झालं. याच पद्धतीने आपण टाईप 3 सुद्धा अभ्यासणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा जेणेकरून मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. मित्रांनो टाईप क्रमांक 3 आपण अभ्यासू आणि हा प्रश्न पोलीस भरतीला जास्त विचारला गेलेला आहे बरोबर. प्रश्न काय दिला आहे एका पुस्तकाची 4/9 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पाने किती. प्रश्न हा दिलेला आपल्याला. आता आपण पुस्तकांची पाने x पकडू x पाने यापैकी 4/9 वाचून झालेले आहे आणि 80 पानं वाचायची काय शिल्लक आहे म्हणून 80 सुद्धा यामध्ये काय करू प्लस करू बरोबर किती पानं मिळतील आपल्याला x जे पुस्तकाचे आपण पकडलेले. आपण हा प्रश्न कन्सेप्टनुसार बघतोय याला कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं ते सुद्धा आपण बघू. 4x बरोबर छेदस्थानी 9 प्लस 80 बरोबर x. क्लिअर झाला. यांचा गुणाकार करा 8 × 9 = 72 720 प्लस 4x भागीला 9 बरोबर x. 9 तिकडे जातील किती होतील 9x होतील 4x प्लस 720 बरोबर 9x. क्लिअर. या ठिकाणी गुणाकार का गेला या ठिकाणी छेदस्थानी 1 घ्यावा लागला असता बरोबर यांचा लसाही वगैरे
यांचा जर लसावी 9 पकडला तर या ठिकाणी 9ने गुणलं असतं, 9 8 72, 720 आले असते. क्लिअर झालं. 4x तिकडे जाताना वजा होतील, इथं किती राहतील, 9x मधून 4x जर वजा केले तर 5x राहतील, बरोबर 720. एक्सला जर बरोबरला घेतलं तर 5 कुठे येत जातील, भागीला जातील, भाग द्या. 5 1 5, 5 1 5, राहिले किती 2, 5 चौक 20, राहिले 2, 5 चौक 20, 144 काय असतील पाने. क्लिअर झालं. एकूण पुस्तकाला 144 पाने असतील. आता या प्रश्नाला शॉर्टकट म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून कसं सोडवायचं, तुम्हाला जर पूर्णांकातील संख्या पानं दिले तर ती पानं पूर्णांकातील पानं 80 गुणिला छेद घ्यायचा 9, बरोबर. अंश आणि छेदातील फरक किती आहे, तो आहे 5, भाग द्या. 5 1 5, राहिले 3, बरोबर. 5 7 30, 16 9 144. क्लिअर झाला. 4 ते 5 सेकंदात तुम्ही उत्तर काढा. समजतंय. पुढचा प्रश्न बघा हाच. एका पुस्तकाची 708 पाने व 50 पाने वाचून झाल्यावर 20 पाने वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला एकूण पाने किती. या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता आणि या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतात. काय सांगितलेलं आहे, 708 पाने वाचून झाल्यावर 50 पाने 708 पाने व 50 पाने वाचून झाल्यावर 20 पाने वाचायची शिल्लक राहिली. 50 पाने सुद्धा वाचलेले आणि 20 पाने काय आहेत, शिल्लक आहे. टोटल किती पाने झाले, 70 पाने, बरोबर. छेदस्थानी यांचा फरक 1 गुणिला छेद, 7 8 56, 560 काय असतील त्या ठिकाणी पाने असतील एकूण पुस्तकाला. क्लिअर झालं. या पद्धतीने सुद्धा आपण कन्सेप्टनुसार सुद्धा सोडवू शकतो, फक्त काय असेल, वेळ जास्त लागेल. आता पुढे दिलं आपल्याला टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, श्यामने आपल्या पगारातील 104 रक्कम खर्च केली तेव्हा त्याच्याजवळ 15,000 रुपये शिल्लक होते, तर त्याचा संपूर्ण पगार किती. पगार आपण x पकडू, संपूर्ण पगार x आहे. x संपूर्ण पगाराचे 104 रक्कम त्याने खर्च केलेली आहे, तरी त्याच्याजवळ 15,000 रुपये शिल्लक आहे, प्लस 15,000, तर त्याचा संपूर्ण पगार किती. या पद्धतीने तुमची मांडणी येईल, बरोबर. आता x/4 प्लस 15,000, 1 गुणिला x xच होईल, बरोबर. x 15 चौक 60 म्हणजे x प्लस 60,000, बरोबर. आणि 4 इकडे जाताना किती होतील, 4x होतील. एक्सला गुणिला होईल ती संख्या, बरोबर. आता 4x बरोबर 60,000 प्लस x आहे. एक्सला तिकडे जाऊ द्या, 4x ही अधिक संख्या तिकडे जाताना काय होईल, वजा होईल, इतर राहतील 3x. क्लिअर झालं. 3x बरोबर 60,000. जर आपण 3x बरोबर 60,000, एक्सला जर आपण बरोबरला घेतला ते 3 भागीला जातील, 60,000 भागीला 3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे x बरोबर काय येईल, तुमचा 20,000 पगार येईल. किती येईल, 20,000. त्याचा संपूर्ण पगार किती असेल, तो असेल 20,000. क्लिअर झाला. आता ह्याला कन्सेप्टच्या माध्यमातून सोडवू शकता, पण दुसरी कन्सेप्ट कशी ते पण बघा. संपूर्ण पगार त्याचा किती आहे, 104 रक्कम त्याने खर्च केलेली आहे, बरोबर. 1 रुपयामधून त्याने 104 रुपये खर्च केलेले. 4 1 4 उर्वरित किती, 4 1 4 मधून 1 वजा करा, 304 रक्कम शिल्लक आहे. 304 रक्कम शिल्लक आहे म्हणजेच किती शिल्लक आहे, ती आहे 15,000. इथपर्यंत क्लिअर झाला. तर 1 रुपया म्हणजे किती, क्रॉस गुणाहार करायचा आहे. क्रॉस गुणाहार करताना जर खाली 1 आहे, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, या संख्येला डायरेक्ट तिकडे व्यस्त करा. 4/3, 3 1 3, 3 5 15, 5 चौक 20, 20,000 तुमचं उत्तर आलेलं आहे. समजलं. कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सोडायचं तुम्हाला. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 2. जयेशने आपल्या पगारातील 307 रक्कम शैक्षणिक कामासाठी खर्च केली तेव्हा त्याच्याजवळ 12,000 रुपये शिल्लक राहिले, तर त्याचा संपूर्ण पगार किती. याच पद्धतीने सोडवू आपण. 307 रक्कम काय केलेली, 307 रक्कम 1 रुपयामधून खर्च केलेली. 7 1 7 वजा 3 म्हणजे 407 रक्कम त्याच्याजवळ शिल्लक आहे. 407 रक्कमच म्हणजे त्याच्याजवळ किती शिल्लक आहे, 12,000 रुपये शिल्लक आहे. 1 म्हणजे किती, क्रॉस गुणाकार करा. 1 आहे प्रश्नचिन्ह, या ठिकाणी व्यस्त संख्या करा. 4 1 4, 4 3 12, 7 3 21, 21,000 रुपये काय असेल त्याचा एकूण पगार असेल. 7 ते 8 सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढा. क्लिअर झाला. कन्सेप्टने मांडू नका,
जर तुम्हाला वाटतं की मी कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढू शकतो तर कमीत कमी वेळेमध्ये काढा. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये पद्धत मॅटर करत नाही. तुम्ही उत्तर कशा पद्धतीने काढलं आहे हे पाहिलं जात नाही. तुम्ही प्रश्नाचं उत्तर योग्य काढलेलं आहे 20,000 तेच त्या ठिकाणी पाहिलं जातं. बरोबर. तुम्ही वेळ किती लावा त्याला महत्त्व नाही, मांडणी कशी करा त्याला महत्त्व नाही. क्लिअर झालं. पुढे टाईप दिलेला आहे. टाईप क्रमांक 5. राघवने आपल्या एकूण शेताच्या 514 भाग भुईमुंग पेरला. सेम यासारखाच आहे, फक्त त्यामध्ये शेती वगैरे विचारली जाते. तरी त्याच्याजवळ 18 एकर शेती शिल्लक होती, तर त्याची एकूण शेती किती? या पद्धतीने सुद्धा तो प्रश्न निघू शकतो, उत्तर निघू शकतं. बरोबर. प्रश्नाचं काय सांगितलेलं आहे? 514 भाग भुईमुंग पेरलेला आहे, म्हणजे 1 मधून त्याने 514 भाग खर्च केलेला आहे. बरोबर. 14 एका 14 वजा जर 5 केले तुम्ही तर किती राहतात? ते हे राहतात 9/14. 9/14 तरी त्याच्याजवळ किती आहे? 18 एकर शेती आहे, म्हणजे 1 म्हणजे किती? क्रॉस गुणाकार करा. क्रॉस गुणाकार करताना 1 आणि प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे 14/9. व्यस्त संख्या होईल. 9 दुनी 18. बरोबर. 14 दुनी 28. 28 एकर त्याच्याजवळ काय असेल? शेती असेल. या पद्धतीने सुद्धा परत सांगतो की प्रश्नाचं उत्तर निघू शकतं. बरोबर. पुढे प्रश्न दिला आहे. आपण कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यासाठी मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं नाही. बरोबर. टाईप क्रमांक 5 आहे. मित्रांनो शेवटचा टाईम आहे. त्या अगोदर जर तुम्ही, मी परत सांगतो, त्या अगोदर जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरवरील कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळपास 60 ते 70 प्रश्न अभ्यासायचे आहे, जेणेकरून तुमचं हे जे चॅप्टर आहे हे चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. क्लिअर झालं. पुढे प्रश्न दिला आहे. ए जवळ 320 रुपये आहेत. एच्या 304 रक्कम बीकडे आहे. बीच्या 508 रक्कम सीकडे आहे. सीच्या दुप्पट रक्कम डीकडे आहे. तर डीकडे एकूण किती रुपये आहेत? काय दिलं आहे? ए जवळ दिले 320 रुपये. बरोबर. एच्या 304 रक्कम 4 एका 4 4 8 32 8 1 24 240 रुपये कोणाकडे? बी जवळ दिले. बरोबर. बीच्या 508 रक्कम सीकडे. बीच्या 508 रक्कम 8 1 8 1 24 3 5 15 सीकडे 150 रुपये. बरोबर. सीच्या दुप्पट रक्कम डीकडे. याच्या जी दुप्पट रक्कम आहे ती डीकडे, म्हणजे 15 दुनी 30, 150 दुनी किती होतात? 300. डी जवळ 300 रुपये. तर डीकडे एकूण किती रुपये आहेत? डी जवळ किती? 300 रुपये. या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 300 रुपये. क्लिअर झालं. पुढे प्रश्न विचारलेला आहे सेम. एच्या 305 रक्कम बी जवळ आहे. बीच्या 712 रक्कम सीकडे आहे. सीच्या अर्धी रक्कम डीकडे आहे. जर ए जवळ 1000 रुपये असतील तर डी आणि सी जवळील एकूण रक्कम किती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपलं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला आणि आपला जो उपक्रम आहे तोही कसा वाटतोय तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि मित्रांनो पोलीस भरतीबद्दल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर टेलिग्राम चॅनलवरती माझा नंबर दिला आहे, त्या ठिकाणून तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. पुस्तकांबद्दल सुद्धा तुम्ही काही विचारू शकता, कोणते पुस्तकं वगैरे घ्यायचे, कारण मी मार्केटिंग वगैरे करत नाही. जर तुम्हाला मी सांगितलेले पुस्तक आवडले तरच तुम्ही ते पुस्तक घ्यावे असे मला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.